नमस्कार. चला आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी. तर प्रथम आपण मिरच्या टाकू. बेगडी मिरची घेतलेली आहे, त्याला भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून. आपल्या मिरच्या थोड्याशा लाल झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये थोडे शेंगदाणे घालून घेऊया. बघा, शेंगदाण्याचा थोडा कलर बदललेला आहे. आपण त्यातच तीळ घालून घेऊया. त्या थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. तिळाला थोडंसं परतून घेऊया. तीळ आता थोडे कलर बदललेला आहे. आपण त्यात किसलेलं खोबरं घालून घेऊया आणि त्याला थोडासा कलर लाल होईपर्यंत भाजून घेऊ. त्यातच थोडासा लसूण घालून घेऊया. आपण याला चांगलं परतून घेऊया. बघा, ह्याचा कलर बदललेला आहे, जरा लालसर झालेला आहे. सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता आपण थंड करण्यासाठी प्लेटात काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. कढीपत्ता धुवून घेतलेला आहे स्वच्छ चांगला. आता आपण कढीपत्त्याला चांगलं क्रिस्पी करून घेऊया तेलामध्ये. बघा, आपला कढीपत्ता असा छान क्रिस्पी झालेला आहे. आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया. थोड्या वेळ 5 मिनिटासाठी थंड करून घेऊया. आता सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे थंड झालेलं. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया. बघा, तयार आहे कढीपत्त्याची खमंग अशी चटणी. थंडीच्या दिवसासाठी खूप पौष्टिक आहे. तीळ वगैरे असल्यामुळे याच्यामध्ये नक्की ट्राय करून पहा. बाय.